आयुक्त तसं वागत नाही आहेत. मुळामध्ये दिलीप रोकडे म्हणून एक कार्यकर्ते आज आले होते मातंग समाजाचे, ADDP-कडे, सहाय्यक संचालक नगररचनाकडे. त्यांनी असं मांडलं की आरक्षित भूखंड जे महापालिकेने ताब्यात घेतलेले आहेत त्याच्यावरती असंख्य लोकांनी अतिक्रमण केले. अच्छा. आणि ADDP-नी पण ते मान्य केले. ADDP म्हणजे संतोष डोईफोडे आणि ते किंवा त्यांचा असिस्टंट टेंगळे यांनीच अभिनव गोयलला ब्रीफिंग केलेलं आहे. आणि अभिनव गोयल त्याच्याच आधारावरती बोलत होते की नाही आज डे टू डे ॲक्टिव्हिटीज त्यांना माहीत नसतं. अभिनव गोयलला कोणीतरी ब्रीफिंग केलं म्हणूनच माहिती होतं. अभिनव गोयलला टेंगळे किंवा संतोष डोईफोडे हेच ब्रीफिंग देणार ना. यांनी ब्रीफिंग दिलं म्हणून अभिनव गोयल बोलले. गोयल साहेबांना एवढं माहिती नाही की 56 कोटी रुपये नुसतं एका प्लॉटचा TDR देऊन त्याच्यावरती 1-1 इंच जागा व्यापलेली आहे. 56 कोटी रुपये आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचं मूल्य होतं. आज ADDP-ची सहाय्यक संचालक नगररचनाशी बोलताना मी म्हटलं की 500 ते 700 कोटीचा गैरव्यवहार झालेला आहे त्यामध्ये टोटल प्लॉटवर. पूर्ण महानगरपालिकेचं पूर्ण महापालिकेचं. आता आपण बुद्धभूमी फाउंडेशनकडे घेऊया. बुद्धभूमी फाउंडेशननी जे आक्षेप घेतलेले आहेत, भंतेजींनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्या दृष्टीने आपण तपास घेतला तर 2024ला एक ताबापावती झाली. ताबापावती झाली 2025ला तुझा TDR विक्री झाला, पण ते TDR विक्रीच्या अधिकारच त्या विकासकाला नाही आहेत. त्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये तसं नमूद आहे. त्या TDR विक्रीचा अधिकारच नाही आहेत. आणि CRZचं प्रकरण जे हायकोर्टाने रद्द केले, 200 मीटरवरती 2011ची जी अधिसूचना होती ती अबॉल्ट केली हायकोर्टाने. 200 मीटर CRZ, 200 मीटरपर्यंत CRZ लागू होईल. त्याला पूर्ण हलता फसला या प्रकरणामध्ये. अजून एक त्याच्यामध्ये असा विषय आहे, जसं मी तुम्हाला एक पत्र पाठवलं, ते पत्र बघायला मिळेल का? आहे का मोबाईलवर? जरा बघा, कारण माझा फोन तिथं लागलेला आहे. 2014चं ते पत्र आहे आणि त्याच्यावर रामनाथ सोनवणे यांची सही आहे. हो. त्या पत्रामध्ये बघा क्लिअर कट म्हटलेलं आहे, शेवटी 2 ओळी आहेत बघा त्याच्यात सगळ्यात शेवटी, की बुद्धभूमी फाउंडेशनची जी जागा आहे आता ती त्यांच्या पोझिशनमध्ये आहे. बरं, ती पोझिशनमध्ये त्यांच्या 1980 पासून आहे. बरोबर. आणि आज मी एका अधिकाऱ्याशी बोलत होतो. त्यांनी त्यांचा 2011 पासूनचा जो गुगल अर्थचा जो फोटो आहे तो मला त्यांनी दाखवला. हे पत्र मी धानेकर साहेबांना पाठवलंय. बुद्धभूमी फाउंडेशनचे एक हितचिंतक आहेत, समर्थक आहेत, कुमार कांबळे, त्यांनी मला एक पत्र पाठवलं. आता ह्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा, इथे सगळ्यात शेवटी म्हटलेलं आहे, हक्क अबाधित राखून पत्र स्वीकारले असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जे उल्लेख करता ते सगळे सर्वे नंबर, त्यापैकी असणारे पैकी जे काय असतील चिकनगरमधले हे जेवढे सर्वे नंबर आहेत, सर्वे नंबर 53 पैकी 54 पैकी 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 138, 144, 146, 148 असे एकूण साधारण क्षेत्रफळ 22 एकर असं पत्र आहे. यात पत्राचा उल्लेख आहे. आणि या जागेवर असणाऱ्या आरक्षणाचा फेरविचार करून शासनाकडे या संदर्भात अहवाल पाठवला जाईल. संदर्भ 2चं जे पत्र नमूद केलेलं आहे त्यांनी, त्यामध्ये असं म्हटलेलं की नमूद केल्याप्रमाणे संबंधित जमिनीची मालकी निश्चित होईपर्यंत महानगरपालिका स्तरावरील कारवाई प्रलंबित ठेवण्यात येईल. हे पत्र 2000 कांबळे साहेबांनी आपल्याला 2000 साहेब 14चं पत्र आहे. आणि याच्यावर जे आयुक्ताची सही आहे बघा, हे पत्र आहे रामनाथ सोनवणेची सही आहे. या ॲग्रीमेंटमध्ये ते सर्वे नंबर आहेत बघा. हे
एक घोटाळे आहे बघा हे हे- महानगरपालिकेचे. हे- अभिनव गोयल यांना माहिती का नाही मला माहित नाही. अभिनव गोयलला पूर्ण माहिती आहे. हम्म. मी आरोप करतो त्यांच्यावरती. अभिनव गोयलला पूर्ण माहिती आहे. अभिनव गोयल हे लाचार झालेले आहेत. गोयल साहेबांना मिंटच्या गोळ्या दिल्या. मिंटच्या गोळ्या नाही, बऱ्याच काही प्रकार झालेले आहेत. बघा हे आम्ही आज आम्हाला याच्यासाठी बोलावं लागतंय की मी कोणावरती वैयक्तिक आरोप करत नाही, मला आवडत पण बरोबर. नाही. माझाही तसाच स्वभाव आहे. 2000 मागच्या वर्षी आम्ही महानगरपालिकेच्या गेटवर जसे घाणेकर साहेब आंदोलन करत असतात त्या जागरूक नागरिक मंचाच्या वतीने, आणि तसे आमचं आंदोलन होतं. त्याच्यामध्ये आम्हाला धडधडीत त्यांनी लेखी पत्र दिलं की 3 महिन्यात तुम्ही कारवाई आम्ही तुमच्या मागण्यावर करू. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, कल्याण पूर्वचा इथला जो उद्यानाचा विषय असेल, SC/ST जे आमचे अधिकारी आहेत त्यांना जो त्रास होतोय, SC/STचे लोक ते असतील त्यांचा विषय असेल, बुद्धवीर फाउंडेशनचा विषय, आणि टेंगडे आणि नगररचनामधला विषय होता. बरोबर. बरोबर. आता टेंगडेचा विषय तर फार हाय लेवलला गेलेला आहे. कारण आता टेंगडेला जे कमिशनर जसे मागच्या वर्षी ते हजर झाले एप्रिल महिन्यात, त्यावेळेस त्यांनी काही काळ त्याला जवळ करत नव्हते. पण आता टेंगडेला नियमबाह्य पद्धतीने त्याच विभागात परत त्यांनी बसवलेले. तर आता तो विषय नंतर बोलू. पण आता मला तुम्ही ह्या विषयात सांगा की आपण इतकं सगळं हे सगळं करतो आणि कमिशनर बोलतो की सगळं आलबेल आहे आणि बुद्धवीर फाउंडेशनची कारवाई जशी त्यांनी एकतर्फी केली, ते म्हणाले की नाही की ते आम्ही त्यांना नोटीस दिली आणि मग आता समाजाचा दबाव पडतोय म्हणून आम्हाला थोडंसं काळजी वाटते, म्हणून आम्हाला वाटतं की हे बोलावं, याच्यावर व्यक्त व्हावं म्हणून आपण बोलतो. बुद्धवीर फाउंडेशनचा प्लॉट हे ताब्यात घेतले महापालिकेने. सातबारा आज त्यांच्या नावावरती, पण ते सातबारा योग्य रीतीने झाले की नाही, योग्य पर्टिक्युलर प्लॉट ताब्यात घेताना त्याची प्रोसिजर पूर्ण झाली की नाही हे बघणार कोण? हे बघणार तलाठी कौस्तुभ मुणगेकर आणि महापालिकेचे अधिकारी, इस्टेट डिपार्टमेंटचे अधिकारी, ADDP आणि तिथला टाउन प्लॅनर, त्यांच्याकडनं ही प्रोसिजर पूर्ण झाली नाही, सर्वे झाली, म्हणून हे सगळं प्रकार झालेले. म्हणून बुद्धभूमी फाउंडेशनचा प्रदेशांमध्ये असलेला प्लॉट हा विक्री झालेला आहे, महापालिकेच्या नावाने झालेला आहे, आणि त्याचा TDR घेऊन त्याची विक्री झालेली आहे. त्याच्यामध्ये आज एक पत्र दिले मी. हे पत्र, या पत्रामध्ये नोंदणी महानिरीक्षकाला आपण लिहिलेले, आयुक्तांना लिहिले, सहजिल्हा निबंधकांना लिहिले आणि ADDPना लिहिले की दिलेला TDR रद्द करा, भविष्यामध्ये त्याच्यावरती कोणती डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्ट TDR देऊ नका. कारण नोंदणी महानिरीक्षकाने 2000 साली जे पत्र पाठवलं ते सलग 7 वेळा पत्र पाठवलं वेगवेगळ्या नोंदणी महानिरीक्षकाने. 2000 साली डॉक्टर नितीन करीर होते, ते राज्याचे मुख्य सचिव म्हणून रिटायर झाले. त्यांनी नोंदणी महानिरीक्षक असताना खामतकर आपले आयुक्त होते केंद्रामध्ये, त्यांना एक पत्र पाठवलं की कोणते रजिस्टर डॉक्युमेंट नसेल तर ते रजिस्टर करून घ्या, विक्रीचे अधिकार नसतील तर विक्रीचे अधिकार ताब्यात घ्या. बघा कल्याण हे कोणते अधिकार नसताना सुद्धा हा TDR दिला, म्हणजे हा घोटाळाच आहे मोठा. पण आता अभिनव गोयल तर ज्या पद्धतीत ते बोलत होते, परत त्याच्यानंतर तिथे अतिरिक्त आयुक्त ते पण एक मॅप दाखवत होते की पूल आता येणार आहे, मग तो इकडे जाणार आहे. माझं म्हणणं काय आहे, तिथून पूल येणार, त्याची जमीन तर तुमच्या ताब्यात पाहिजे की नाही, आणि ती जमीन ताब्यात आली तर ती प्रोसिजर पूर्ण झाली पाहिजे की नाही. प्रोसिजर पूर्ण केली नाही. MMRD इतका खर्च करते, MMRD लाखो करोडो रुपये खर्च झाले त्याच्यावर, करोडो रुपये त्याच्यावरती खर्च झाले MMRDचे. MMRDने पूर्णपणे डोळ्याजाग केलेली आहे. 2023चे NOC CRZची त्यांना प्राप्त झाले असं धोत्रे साहेब म्हणतात. MMRDचे कार्यकारी अभियंता 2024ला वनशक्तीचे जजमेंट आले. मग 2023
2023ची आधी NOC चालेल का?